नालेसफाईची डेडलाईन संपणार आहे। एकनाथ शिंदेंनी दिलेल्या डेडलाईन नंतर आता काय असणार आजची स्थिती याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यंदाही मुंबईची तुंबई होणार का याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे। 7 जून नालेसफाईची डेडलाईन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती। मुंबई शहर आणि उपनगरामधील सुरू असलेल्या कामांना 7 जूनची डेडलाईन ही देण्यात आली होती। आज ही डेडलाईन संपणार आहे। त्यानंतर आता या पावसामध्ये आता मुंबईची तुंबई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। मुंबईतील नालेसफाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबईतील पावसाळापूर्व कामांची डेडलाईन आज संपलेली आहे। नालेसफाईसाठी जी डेडलाईन नव्याने वाढवण्यात आली होती ती म्हणजे 7 जून आज पूर्ण झालेली आहे आणि नालेसफाई आज खरं तर 100% पूर्व आणि पश्चिम उपनगरात झाली असून मुंबईमध्ये 94% नालेसफाई झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे। एकूणच जर नालेसफाईची सध्याची परिस्थिती पाहिजे, प्लास्टिक असेल, कचरा असेल, हा आजही नाल्यामध्ये आहे। एकूणच जेव्हा नालेसफाई ही मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते अगदी शेवटापर्यंत झाली होती, यानंतर काही गाळ जो होता नाल्याच्या बाजूला होता, मात्र पाऊस पडल्यामुळे हा नाल्यामध्ये पुन्हा गाळ वाहून आल्याचा आरोप झाला होता। मात्र आता 84% जास्त जी नालेसफाई आहे पूर्ण मुंबई उपनगरामध्ये ती झालेली आहे। एकूणच मिठी नदीमध्ये 60%, तर छोट्या नाल्यांची सफाई सुद्धा 80%पेक्षा जास्त झालेली आहे। मात्र पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये जी आहे नालेसफाई 100% झाले असल्याचा दावा हा मुंबई महानगरपालिकेच्या जो अधिकृत संकेतस्थळ आहे त्याच्यावरून करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये कुठेतरी 84% पर्यंतची नालेसफाई झालेली आहे। त्यामुळे पुन्हा मुंबईची तुंबई होणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मुंबईमध्ये पावसाळापूर्व एकूण 80% नालेसफाई ही पूर्ण झाली पाहिजे अशा प्रकारचा टार्गेट होता। मात्र आता 84% पर्यंत ही नालेसफाई झालेली आहे। त्यामुळे पावसाळ्या दरम्यान 10% नालेसफाई करण्यात येईल। मात्र यामध्ये जो गाळ पुन्हा नाल्यामध्ये वाहून गेला असा जो आरोप झाला, यामध्ये मुंबईची तुंबई झाली तर पुढील उपाययोजना मुंबई महानगरपालिका काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।